जय शिवराय मित्रांनो, 18-19 तारखेला होणाऱ्या गारपिटी अगोदरच उद्याच म्हणजे येत्या 24 तासामध्ये 14 मार्चला वातावरण हे खराब होतंय। या वातावरणाला घाबरायचंय की कशा पद्धतीने हाताळायचंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि त्यांनाही समजवण्यासाठी पाठवून द्या ही रील। तर बघा, कंडिशन अशी आहे की उद्या अचानकच दुपारनंतर नाशिक जिल्हा, पुणे, सातारा, सांगली तसेच धाराशिव पट्ट्यापासून बीड जिल्ह्यामध्ये आणि लातूरसह नांदेड परिसरातही अचानकच ढगाळ वातावरण होणार आहे। दुपारनंतर दिवस मावळेपर्यंत ह्या आभाळाची लेयर्स तयार होईल। या आभाळामध्ये स्थानिक वातावरणाचा लूक आहे त्या पद्धतीने मोठा किंवा गारपीट सदृश्य पाऊस होईल अशी शक्यता नाहीये। बरं, याच्यामध्ये पाऊस होईल का, म्हणजे 14 तारखेला उद्याच्या यामध्ये पाऊस होईल का? एक स्थानिक वातावरणाचा फटकारा कुठे मोठे पाऊस होण्याचे चान्सेस आहेत, पण टक्केवारीनुसार ह्या वातावरणाची व्याप्ती मात्र खूप कमी आहे आणि याच तारखेपासून 14 पासून हळूहळू वातावरण बिघडायला सुरुवात होईल। मध्यंतरी याच्यामध्ये गॅप सुद्धा आहेत, जे गॅप बद्दल तुम्हाला बोललोय। मग इकडे कुठे नाशिक क्षेत्रामध्ये ह्या वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळू शकतो। धुळ्यापर्यंत, साक्रीपर्यंत हे ढगाळ वातावरण होऊ शकतं। मालेगाव, जळगावचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरमध्येही मोजक्या ठिकाणी ढग वगैरे चमकू लागतील, पण पुणे, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव पट्ट्याबरोबरच अहिल्यानगर, इकडे पंढरपूर, मोहोळ या भागाचा समावेश सुद्धा या ढगाळ वातावरणामध्ये आहे, जी 14 मार्चची आपण तारीख सांगण्याचा प्रयत्न करतोय। त्यानंतर मग 15 तारखेला सुद्धा ढगाळ वातावरण होणार आहे। त्याचा थोडाफार पाऊस पडला तर वर्धा वगैरे भागांमध्ये, इकडे बेळगाव कर्नाटकमध्ये सुद्धा आहे, चंद्रपूरमध्ये सुद्धा पाऊस आहे 15 तारखेचा। 16 तारखेची कंडिशन कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी आहे, म्हणजे फटकारे वगैरे कंडिशन। 17 तारखेचा पाऊस सोलापूर वगैरे भागात सुद्धा प्रभाव टाकू शकतो, पण लातूर आणि नांदेडमध्ये याचा प्रभाव नक्की आहे। धर्माबाद एरिया, किनवट एरिया 17 मार्चचा 14 मार्चला खराब होणार आहे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र खानदेशाकडे, पण त्याचा प्रभाव इतका मोठा नाहीये। पण ह्या 17-18चा प्रभाव कसा राहील हे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या शॉर्टकटमध्ये। 18 तारखेला हा वातावरणाचा सगळ्यात मोठं रुद्ररूप जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव परिसरामध्ये, नांदेड पट्ट्यासह अकोलाकडे काही ठिकाणी, तर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट, वर्धा, यवतमाळमध्ये, हिंगोली, वाशिम सुद्धा 18 तारखेला आहे। जालन्यातही 18 तारखेला अनेक ठिकाणी राहणार आहे। मंठा वगैरे भागात देखील काही ठिकाणी हे पट्टे तयार होतील। बुलढाणा जिल्ह्यातही 18 तारखेच्या संध्याकाळपर्यंत पाऊस आहे। अमरावती जिल्ह्याला सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे। गारपिटीची शक्यता देखील याच्यामध्ये सांगितलेली आहे। कोल्हापूर आणि सांगलीला सुद्धा 18 तारीख महत्त्वाची ठरणार आहे। ठीक आहे, 19 तारीख सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे। 18 आणि 19 यांचं असं कॉम्बिनेशन आहे, जे 18ला झालं तर त्याचा प्रभाव कमी 19ला होईल, पण 18ला कमी झाला तर 19ला नक्की होईल। तर यामध्ये जिल्हे कोणते आहेत? सकाळपासून वातावरण खराब असलेला जिल्हा म्हणजे धाराशिव पासून खालचा भाग, सोलापूर, लातूर, परभणी जिल्हा, बीड जिल्हा हा 19 तारखेच्या रडारवरती येतोय। पण त्यानंतर विदर्भ, ठीक आहे, आपण मागच्या वेळेस काय म्हणलोय, खामगाव, चिखली वगैरे भागात गारपिटीची शक्यता आहे, पण विदर्भाची इन्सेंटिसी जी आहे 35% जी मागेही सांगितली ही राहू शकते। कदाचित यामध्ये तफावत होईल, पण होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। बाष्प पुरवठा खूप आहे पश्चिम महाराष्ट्राकडनं, जो अरबी समुद्रामध्ये कमी लो प्रेशरचा प्रभाव जो बनताना दिसतोय, त्याचा पूर्ण बाष्प उष्णतेमुळे खाली येण्याचा अंदाज आहे आणि याच्या रडारवरती संपूर्ण मराठवाड्यातले संपूर्ण जिल्हे, मराठवाड्यातले आणि विदर्भातलेही संपूर्ण, मग खानदेशकरांना किंवा नंदुरबारकरांना, शहादा, नाशिककरांना किंवा अहिल्यानगरना सूट मिळेल का? तर सूट मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। तुम्ही अशा भ्रमात राहू नका की मॉडेलवरती इन्सेंटिसी खूप दाखवलेली आहे। इथे काही प्रमुख भाग आहे, सगळ्यांना 80% भागांना यामध्ये थोडीशी चान्सेस मिळू शकतात की हुकाहुकरीचे, पण 20% भाग ते कव्हर अप होऊ शकतो। पण मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या भागामध्येही 2 टप्पे आहेत। पूर्व विदर्भाची टक्केवारी 35 पेक्षाही प्लसमध्ये आहे, पण जालन्यासारख्या, बुलढाण्यासारख्या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती 30% एवढी आहे। यामध्ये नुकसान होण्याचे चान्सेस देखील भरपूर पाहायला मिळतात। सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक आणि तेलंगणाकडनं ह्या येणारा बाष्प पुरवठा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा जिल्हा म्हणजे लातूर आणि नांदेडला टार्गेट करतोय। त्या पलीकडे इकडे चंद्रपूरला सुद्धा भयानक टार्गेट केलं जाते। तर या काळामध्ये काय दक्षता घ्यायची हे देखील सांगितलं पाहिजे। आणि विषय विनंती असे आहे की आपण फेसबुकला एक लाईव्ह घेतो, फेसबुकला फॉलो करून ठेवा। तोडकर हवामान अंदाज नावाने एक फेसबुक आपला आहे, तिथे 1,86,000च्या आसपास आपले फॉलोज झालेत, पण तुम्ही तिथे फॉलो करा, तुमचे प्रश्न समोरासमोर घेईल। आणि यामध्ये काळजी काय घ्यायची ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय।
की यामध्ये गारीबरोबर विजांचा धोका देखील संभाव्य शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये। यामध्ये विजा पडण्याची भीती आहे। शेतामध्ये हरभरा असेल किंवा इतर कुठल्याही कामासाठी मजूर किंवा आपण स्वतः फॅमिली सोबत तिथे जातोय तर त्या काळामध्ये विजा कडकडाच्या वेळेला अवकाळीमध्ये हा धोका निश्चित असतो। जीवितहानी होऊ नको म्हणून हा तुम्हाला सर्वात मोठा मुद्दा तुमच्यापर्यंत मांडतोय की 4 आणि 5 ला पूर्वेकडनं दक्षिणेकडनं या आभाळातनं डायरेक्ट घरी पळ काढा, भले तू पळू का नाही पळू पण वातावरण विजा पडण्याचं आहे। यामुळे ही काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। पावसाची व्याप्ती मराठवाडा आणि विदर्भ जास्त जरी असली की खानदेशच्या बाबतीमध्ये आपण गाफील राहू नका। खानदेशकडे देखील वारं काऊर अचानक येणाऱ्या आभाळामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात। अहिल्यानगर आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा सेम आज कंडिशन आहे। सांगलीपासून सोलापूरपर्यंत देखील ही कंडिशन जास्त अधिक प्रमाणात आहे। पण मराठवाडा आणि विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ही दस्तक मात्र पावसाची चांगल्याच पद्धतीने पाहायला मिळते। आता स्पेशली गारपिटीचे रडार जर आपण लक्षात घेतले, महत्त्वाचा हा मुद्दा आहे की गारपीट होऊ शकेल का, तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे। टार्गेट फुली आज आपल्या मॉडेलनुसार जर बघितलं तर लातूर आणि नांदेड हा जिल्हा कन्फर्मरित्या मागच्या 4-5 दिवसापासून चाललेला आहे। पण इकडे चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, हिंगणघाट, वर्धा यांचा समावेश जरी आपण केला असला तरी वाशिम, अकोला भागातही अशा पद्धतीचा गारपिटीचा तडाखा होऊ शकतो। हे जिल्हे तर आहेच, इथे कुठे मोठे होणारच आहेत, पण याबरोबरच खामगाव सारख्या ठिकाणी किंवा विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्याच्या काही तालुक्यांना देखील हा प्रभाव पडू शकतो। जालन्याच्या बाबतीत विचार केला तर जालन्याची इन्सेंटेसी गारपीटच्या बाबतीत कमी आहे मॉडेलनुसार, पण सतर्कता ती बाळगावीच लागेल कारण की वारं काहूर ह्या भागामध्ये आहेच। बीड जिल्ह्याचा समावेश माजलगाव पट्टा असेल, परियोजनात असेल, इकडे परभणी जिल्हा देखील असेल, केज, माजलगाव, धारू हा देखील पट्टा आहे, वरती शिरूर अंतरपाल आहे, अहिल्याचा राहुरी नगर भाग आहे अहिल्यानगरचा, त्यानंतर परिस्थिती शिर्डीकडे देखील आहे, किचकट आहे। पण टक्केवारी मध्य महाराष्ट्रापासून वरती या भागाची कमकुवत मॉडेलनुसार दाखवली जाते, पण तिथल्या भागामध्ये उष्णता, गरमीची लेवल